हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं तुम्हाला नवीन देव्हारा दिसत असेल, तर सध्या मी माहेरी आलेली आहे आईकडे. तर त्याच्यामुळं तिथलं शूट घेतलेलं आहे. ज्या दिवशी गजानन महाराजांचा प्रगट दिन होता ना, तर त्या दिवशी घेतलेला व्हिडिओ आहे. थोडासा पोस्ट करायला उशीर झालेला आहे. तर इथं मला छोट्या ग्रंथ असतो ना गजानन महाराजांचा, तर त्याचं पारायण करायचं होतं सकाळी सकाळी. आईनं माझ्या सकाळी सकाळीच देवपूजा केलेली होती. ते थोडंसं शूट घेतलं. त्याच्यानंतर मला जी पूजेची मांडणी करायची होती ना, तर तीच मांडणी करते. तर इथं मी खाली पहिले तांदूळ टाकले, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून त्याच्यावरती एक लोटा भरून ठेवलेला आहे गच्च पाण्याचा. त्याच्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू थोड्याशा अक्षता टाकल्या आणि त्याच्यावरती नारळ ठेवून आंब्याचे 5 पानं लावले आणि त्याच्यावरती नारळ ठेवलं. गजानन महाराजांच्या आईकडं मूर्ती नसल्यामुळं इथं मी सुपारीची स्थापना केलेली आहे गजानन महाराज म्हणून. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करून घेतलेली आहे. थोडंसं फुलांनी सजावट करून घेतलेली आहे. इथं हा ग्रंथ मी घरूनच घेऊन आलेली होती. मला माहिती होतं की गजानन महाराजांचा पुढं प्रगट दिन आलेला आहे. मला छोट्या ग्रंथाचं पारायण करायचं होतं. मोठ्याच ग्रंथाचं करायचं होतं पण वेळेअभावी मी ते करू शकले नाही. म्हटलं चला मोठ्या नाही पण मग छोट्या तरी आपण करू शकतो. इथे मी पूर्ण पूजेची व्यवस्थित मांडणी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक माळ जप केली. त्याच्यानंतर इथं पूर्ण पूजा व्यवस्थित मांडून झाली. इथं माझ्या आईनं नैवेद्याचं ताट काढून ठेवलेलं होतं. नैवेद्यामध्ये आईनं गजानन महाराजांना जे आवडतं तेच बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये आईने एक भाकर बनवली, बेसन बनवलं, ठेचा आणि कांदा, अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट काढून घेतलेलं आहे. आणि इथं हे आईचं देवघर आहे. आईसुद्धा सकाळी सकाळी देवपूजा करते आणि आईसुद्धा खूप छान देवपूजा करत असते. ऐकूनच मी ह्या गोष्टी शिकलेली आहे. इथं नैवेद्य दाखवला, लगेच आरत्यासुद्धा करून घेतलेल्या. अशा पद्धतीने मी छोट्या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. कसा वाटला हा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.